नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत. तर चला, निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये काय ॲनालिसिस होतंय आणि मार्केटची नेक्स्ट मूव्हमेंट कुठं असू शकते याचा आपण ॲनालिसिस करूया. तर तुम्ही पाहिलं असेल तर डेली कॅन्डल निफ्टीची आज खालच्या साईडला जवळपास ब्रेकडाऊन होताना दिसतीये. गेल्या 3 दिवसापासून एकाच रेंजमध्ये मार्केट क्लोज होत होतं, खाली जात होतं, वरती येत होतं आणि जवळपास एकाच लेवलला क्लोज होत होतं. पण आज मार्केटनी थोडीशी खाली क्लोजिंग दिली आहे. तर मार्केट क्रॅश होऊ शकतं का? चला, आपण छोट्या टाइम फ्रेमवर ॲनालिसिस करूया. पाहूया मार्केट काय म्हणतंय. तर छोट्या टाइम फ्रेमवर आपण लास्ट टाइम जे ॲनालिसिस केलं की ही आपली सपोर्ट लेवल आहे. एकदा, दोनदा आणि आता तिसऱ्यांदा मार्केट आपल्या सपोर्टवर आलेलं आहे. तर इथं काय होऊ शकतं? तर मार्केटनी आता फर्स्ट टाइम आणि थर्ड टाइम आल्यामुळं जर मार्केट ह्या प्रिव्हियस हायच्या वरती जर निघालं तर बुलिश फॉर्मेशन कंप्लीट राहू शकतं. तुम्ही पाहत असाल मार्केट गेल्या 3 दिवसापासून एक साइडवेज फॉर्ममध्ये मार्केट खाली पण येत आहे, पण खूप स्लोली येत आहे आणि वरती पण जाताना खूप स्लोली जात आहे. ही जर एक मूवमेंट सोडली तर वरती जाताना स्लो जात आहे, खाली येताना पण खूप स्टॉप घेत 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 थांबत थांबत एका कॅन्डलला फक्त ब्रेकआउट दिला. त्याच्यानंतर मार्केटनी कुठंही गेलं नाही. ह्या लोच्या खाली ज्यांनी ट्रेड घेतले असेल ते जवळपास एकाच ठिकाणी मार्केट थांबलेलं आहे. तर नेक्स्ट जर आपण पाहायला गेलो तर ह्या हायच्या वरती जर उद्या मार्केट निघालं तर आपल्याला एक बुलिश ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला भेटू शकतो. आणि हा जो आपला सपोर्ट आहे, एरिया आहे, हा जर उद्या ब्रेक झाला, परत एकदा रिटेस्ट झाला तर आपल्याला मार्केट ह्या खालच्या लेवलपर्यंत 24,370च्या लेवलपर्यंत येताना दिसू शकतं. तर आपला निफ्टीमध्ये ॲनालिसिस सिंपल राहील. काहीही आपण जास्त ॲडिशनल करत नाही आहोत. फक्त हा प्रिव्हियस हायच्या वरती मार्केट वरती जाऊ शकतं. जर क्रॉस केला तर एक बुलिश कॅन्डल आपल्याला पाहायला भेटू शकते. आणि जर आपला हा रेजिस्टन्स तोडून जर मार्केट खाली आलं तर ह्या लेवलला एकदा रिटेस्ट करून जर खालच्या साईडला निघालं प्राइस ॲक्शन बनून तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट जे असेल किंवा नेक्स्ट लेवल जी असेल ती 24,370ची पाहायला भेटू शकते. मार्केटनी आज एक निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे, पण ही निगेटिव्ह क्लोजिंग कुठपर्यंत सस्टेन होऊ शकते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर चला, निफ्टीमध्ये आपला प्लॅन झालेला आहे. जर निफ्टी इथून खाली जर गेली तर आपण 370च्या लेवलसाठी वेट करणार आहोत. पण इथून पण स्लो येत असेल खाली तर आपल्याला याच्यातही काही खास रिझल्ट पाहायला भेटणार नाही. पण एक ही जर लेवल तुटली तर आपल्याला 370ची लेवल नक्की पाहायला भेटेल. तर चला, आपण बँक निफ्टी काय म्हणतीये आणि बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड होऊ शकतो हे आपण चेक करू. जर तुम्ही बँक निफ्टी पाहताल ॲज सेम ॲज डेली चार्टवर बँक निफ्टीने एक निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. 2 ते 3 दिवसापासून एक बँक निफ्टीने डेली चार्टवर जर पाहिलं तर एक लोअर हाय आणि इक्वल लो हे फॉर्मेशन केलं होतं आणि मार्केट कुठंच जात नव्हतं. ह्या लेवलमध्ये मार्केट व्होलाटाईल होत होतं. आज मार्केटनी एक निगेटिव्ह क्लोजिंग दिलेली. ही जे प्रिव्हियस स्लोज जे आहेत ते मार्केटनी ब्रेकडाऊन करून मार्केट खाली आलेलं आहे. जर आपण 15 मिनिटाच्या चार्टवर जर पाहिलं तर आपल्याला एक फॉर्मेशन भेटलं होतं. इथे एक ट्रेंड लाईन जात होती
आणि हा एक सपोर्ट एरिया मार्केट घेत होता. ह्या एरियापासून मार्केटनी बऱ्याचशा वेळेस वरती जायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेस जे हाय आहेत ते लोअर हाय बनवत गेला. कधीही हायर हाय बनवले गेले नाही. आता आज मार्केटनी ही लेवल तोडली, पण एका साइडवेज रेंजमध्ये फसून गेलं. तर नेक्स्ट आपल्याला जर उद्या बँक निफ्टी आजचा लो तोडताना जर दिसली, तर मार्केट आपल्याला 53,000च्या रेंजला येताना दिसू शकतं. 52,950 ची लेवल आपण पाहू शकतो उद्या. जर उद्या मार्केट खाली जर आलं आणि क्लोजिंग याच्याच आसपास भेटलं, तर आपल्याला नेक्स्ट चांगली मूव्ह पाहायला भेटू शकते. लास्ट टाइम ह्याच लेवलवरून मार्केट रिटर्न गेलतं. आता ह्या लेवलवर पहा, एक एज्युकेशनच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. फर्स्ट टाइम मार्केट इथं पडलं त्यावेळेस ह्या लेवलला सपोर्ट घेताना एक हायर हाय बनवला होता. सेकंड टाइम परत ह्याच लेवलला येऊन याच्यापेक्षा एक मोठा हाय बनवला. म्हणजे हा हाय जो आहे, हा जो सपोर्ट आहे, तो इम्पॉर्टंट सपोर्ट आपण मानू शकतो. कारण याच्या खाली मार्केट जाऊ शकलं नाही आणि एक प्राइस ऍक्शन जी आहे ती वरच्या लेवलला इथून झाली होती. तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक मस्त ट्रेड 53,000च्या सायकोलॉजिकल लेवल पर्यंत 200 पॉईंटची ट्रेड, 200 ते 250 पॉईंटची ट्रेड आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की द्या. धन्यवाद. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.